कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असा. तर चला आज मी आहे ना मागे बघा तुमच्यासोबत शेअर केलं होतं टेडीवेअरमधून मी जो काही फर काढला होता ना, तर त्याची ना फायनली मला सुचलेलं आहे काय बनवायचं ते. तर मी आहे ना आज त्याची ना उशा बनवणार आहे. तर माझ्याकडे हे सोफ्याचे कवर आहे आणि हे तुकड्या तुकड्यांमध्ये सो मस्त असा राऊंड शेप आहे त्याला. म्हटलं त्याला काही वेगळा आकार देण्यापेक्षा आहे ना अशा राऊंड शेपमध्ये छानशा अशा पिलो बनवावेत. तर हे बघा मी लास्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेला हा टेडीवेअर वेदांचा. सो त्यातला आता सगळा फर मी काढून ठेवलेला होता ना, तर तोच आता मी उशांमध्ये भरणार आहे. तर त्याच्या उशा तयार करणार आहे. तर बघा एकावर एक आहे ना सोफ्याचे कवर अशा पद्धतीने शिवून घेतलेत आणि एक बाजू ना त्याची अशी ओपन ठेवली, जेणेकरून आहे ना त्याच्यामध्ये मला तो काही फर निघालेला आहे किंवा स्पंज निघालेला आहे ना, तर तो छानसा असा भरता येईल. आणि कसं आहे ना टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्यामध्ये आपण तर माहीरच असतो हो की नाही. गृहिणींना म्हणजे वस्तू एखादी खराब झालेली वस्तू आहे तिच्यापासून काहीतरी नवीन बनवण्याचा जुगाड हा तिला पाहिजेनच असतो. सरळ कसं करता? हात टाकून सोड ना मत बाहेर. मला काय जाऊन फाडून देईल मी. बाबो ती तर उलटी आली. काय मम्मी पण ना सरळ उलटी उलटीला सरळ बोलते मम्मी. तर टाकायचं कुठून हे लक्षात आहे का? मग कुठून बाबू तर पोटली वाटते. नवे प्रकारची टोपी सोड ना टोपी. गाईज तर सुरुवात येलो आणि व्हाईट सोबत. थोडा थोडा भर. घुसून राहिलं घुसून राहिला तो. अरे किती वेळ लागेल असं कर. अगं इथं दोरी ती बसती गाठमध्ये पाई. बस चल दाखव मी थोडासा भरून दाखवते का. दोरी तोडू का गई? याची या गाठांची वेच. काही उशी उशी नाही होती गाईच. तरी बोलतच आहे नुसतं गप्पा गप्पा हे करतोय. तर गाईस उशी झाली तयार. गुड नाईट. हा लगेच झाली नाही उठ. दे भर भर भरते दी मी. बोलाय उशी उशी झाली गाईस. आतमध्ये तर गेलं पाहिजे तू. इथले इथे जाईल ना जाईल ना आतमध्ये. मी टाकल आता नवीन क्वालिटीच्या उशी. अर्ध्या राऊंड अर्धे स्क्वेअर. क्वालिटीला भारी क्वालिटी. माले 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 माले. 10ला 2 नाही विकणार मी. 10,000ला 2 विकल नाही. 1000ला 1 विकल. 1000 नाही मग काय बोलतोय. 1000 नाही 1001 रुपये. 1001 रुपये सगळं दुकान घेऊन जा. 1001 रुपये. अरे बस ना. तर बघितली वेदांची बडबड आणि माझ्या कामामध्ये असलेली लुडबुड हीच तुमच्यासोबत आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायची होती. आय होप व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज नक्की शेवटपर्यंत बघा. गाईस देसी उशी. होममेड देसी उशी. येल्लो भी टाक जरा. पैतने वाट. अरे वा गाईस मम्मीला प्रोफेशनल उशी बनवली. अजून टाकायचे भरपूर कडक होईल ती. टाकत राह. एवढी हाईट गाईस. आता उशीची एवढी हाईट आहे आपण बुर्ज खलिफा एवढी करू. चॅलेंज टू यू. बुर्ज खलिफा एवढी बनव. अगं जास्त फोम एकच उशीला नाही लावायचा. मग उशा बनणार नाही. एकच उशीमध्ये जाऊ दे ना. 2 बनल्या तरी पुष्कळ पण चांगल्या बनल्या पाहिजे. फोम आपण दुसरीकडून आणून घेऊ. पसारा उरायला कापूस नाही अजून. तेवढंच होतं. रात्री झोपायला उठ गाठर मीच कर. पहिले सांगतोय रात्री मी झोपायला गेले. 3 उशा बनव. एक तू कर. एक मी. एक पप्पा. मोठं बनल्या पाहिजे पण 3 ना कमी कमी टाकू थोडा. बघू एकदा बघू ना. मला झोपून पाहिजे एकदा. थांब ना असं लेवल मध्ये आला पाहिजे सगळीकडून. इथं नाही येतो कमी आहे.
भरते मी, थांब जरासं. आता मी भरल. गाइस तुम्हाला माहिती आहे ही उशी आहे बुर्ज खलिफा पेक्षा मोठी बनली आहे. पाहायचं आहे बुर्ज खलिफा. हे पाय, हे पाय गाइस बुर्ज खलिफा. गाइस हे पहा बुर्ज खलिफा. हे पहा बुर्ज खलिफा किती मोठी आहे पाहू. आणि घर बी आहे. पाहिलं का गाइस बुर्ज खलिफा. गाइस मम्मी ना उगाचची मेहनत करते. हीच आपली उशी झाली ना देशी उशी. एवढी कडक व्हायला पाहिजे का बाबो. तेवढं तुम्ही ना झोपणार ना. गाइस आमची तयार झाली उशी. मम्मी उशीला केक सारखं पटकते हुए एका साईडनीच टाकायचं का. असं कोण शिवतं. आज परत तू सांगितलं असं नाही करते का तू. असं करते टाकतो. तर चला झाल्या आहेत उषा तयार करून. एक नाही दोन नाही तर तब्बल 3 उषा तयार झालेल्या आहेत. पूर्ण शेअर नाही केला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे. तर हे बघा ह्या 2 उषा झाल्या आहेत आणि ही 3री उशी झालेली. तर चला आता याला कुठे सेट करायचं ते बघते आधी. म्हणजे सोप्यावरती ठेवू की झोपायला उषा खाली घेऊ अजून काही ठरवलेलं नाहीये. सोप्यांवरती छान वाटले तर सोप्यांवरतीच ठेवेल आणि नाही वाटले छान सोप्यांवरती तर मग उषा खाली घेईल. तर चला आता पहिले सोप्यांवरती लावून घेते मी उषा. तर अशा पद्धतीने वेदांतने लावल्या आहेत उषा. कशा वाटतायत नक्की कमेंट्स करून सांगा. गाइस या उशांची हालत मी खराब करत आहे. गाइस या उशांची हालत आहे एका दिवसात खराब होणार नाही कारण की मी ऍडजस्ट होतो.